आज आपल्या मंठ्यामध्ये बकासूर नाही तर त्याचा माऊस भाऊ आला होता. आज सकाळी मंठ्यातून घरी जाताना देवी रोडला डॉन नावाचा ह्यो बैल दिसला. डॉनला हे भाऊ घेऊन आले ते आपल्या मंठ्यामध्ये. सांगायचं म्हणजे डॉन कालच एक नंबरचा मानकरी झालाय. त्याच्या अंगावरला गुलाल पण तुमच्या लक्षात आलंच असेल. मग मंठ्याहून घरी आलो, बघितलं तळ्याच्या कॅनल मध्ये धामणीनं बेंडका धरला होता. तसे मी 2-4 दगड हाणले होते पण धामणीनं काय बेंडका सोडच नाही. मग त्यानंतर आलतो मी वाटावरल्या महादेव नारळ फोडायला. तर तेवढ्यात तिथे हे भाऊ भेटले. म्हणलं त्याने मला ओळखलं, गाडी उभी केली. म्हणले आम्ही तुपले रोज व्हिडिओ पाहतो. म्हणलं बरं झालं, व्हिडिओ पाहता असेच रोज पाहत जा. मग ते गेले मंठ्याला, मी आलो आपल्या घरी. आणि हे बबली पण टेके सण झोपलेत कुंभकर्णावानी. मग त्या दोघांना डिस्टर्ब करून मी पुन्हा आलो मंठ्याला. सोनूच्या वेडिंगच्या दुकानावर हायवे रोडला. मग आपल्या घराच्या पुढे तळ्याचं कॅनल असल्यामुळे इकून तिकडे जाण्यासाठी एक सीडी बनवायची होती. कारण तुम्ही पाहिलंच असाल कॅनल मध्ये कशा धामणी असतात. सोनूला म्हणलं होतं फक्त माणूस जाण्यासाठी सीडी बनव, पण त्यानंतर अशी सीडी बनवली नाथ खुळा जळगाव धुळा. पेंडीचा कट्टा घेऊन फॉर्च्युनर पण जाती म्हणला. म्हणलं जमलं आता, ही 2 चाकाची फॉर्च्युनर जाती पण 4 चाकाची फॉर्च्युनर आल्यावर म्हणलं मग तर आपण हावडा ब्रिज बनवू त्यासाठी. मग पूर्ण सीडी कंप्लीट झाल्याच नंतर ट्रॅक्टर मध्ये टाकून मंठ्यावरून आणली गावामध्ये. सीडी घरी न्यायच्या आधीच गावामध्ये काढायची, कारण या टालीमध्ये आहे शिमटीचे बॅग. आधी सीडी खाली घेऊन मग टालीमधल्या शिमटीचे बॅग काढायचे आणि मग पुन्हा टालीमध्ये सीडी टाकायची. भलते बेजार येत राव, तुम्ही घ्या फॉलो करून.